नमस्कार, श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे तुम्हाला मी 1 किलो कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे। बघा अशा पद्धतीने सुंदर असं लोणचं हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे 1 किलोच्या प्रमाणात जास्त काहीच कष्ट न घेता पटकन असं हे लोणचं तयार होतं। अगदी काहीसे मसाले लागतात, त्याला जास्त लागत नाही। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 किलो कैरीच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। बाजारातूनच मी फोडी करून आणलेल्या आहेत आणि स्वच्छ अशा धुवून पुसून घेतलेल्या आहेत। फोड ही दिसायला लाल आहे पण निब्बर आहे, निब्बर अशी फोड पाहिजे। मऊ फोड घ्यायचं नाही, मऊ आंबा घ्यायचा नाही आपल्याला, नाहीतर लोणचं खराब होतं। अशा पद्धतीने मी हे फोडी स्वच्छ धुवून कापडाने कोरड्या करून घेतल्या आहेत। आता आपण ह्याला मीठ हळद लावायची आहे। सर्वात आधी हे 1 किलोचं लोणचं आहे। इथे एक टोपलं घेतले, त्याच्यामध्ये हे लोणच्याच्या फोडी टाकून घेते इथे मी। तर आपल्याला मसाल्याच्या डब्यातली हळद घ्यायची नाहीये, मसाल्याच्या डब्यातलं मीठ घ्यायचं नाही, नाहीतर लोणचं खराब होतं। असं मी डब्यातली हळद घेणार आहे आणि शक्यतो साफ असं कोरडं असं चमचा कोणताही भांडं लागेल ना तर ते आपल्याला घ्यायचंय। इथे मी 1 चमचाभर हळद टाकते। मोठा चमचा आहे, म्हणजे पोहे खायचा मोठा चमचा आहे। मीठ पण मी या भरणीतलं घेते, मसाल्यातल्या डब्यातलं घ्यायचं नाही। आणि 2 चमचे मीठ टाकायचे आपल्याला। आता चांगलं असं मिक्स करून घेऊया। पूर्ण फोडीला मीठ आणि हळद लागली पाहिजे। छान असं व्यवस्थित असं मीठ आणि हळद पूर्ण फोडीला कैरीच्या लागलेली आहे। आता याला झाकून एका स्वच्छ ठिकाणी रात्रभर ठेवून द्यायचंय आपल्याला। रात्रभर अशाच फोडी ठेवायच्या, नंतर आपल्याला सकाळी याचं पूर्ण पाणी काढून पूर्ण कोरड्या करून घ्यायचे फोडी। तर आता हे मी झाकून ठेवते। आता स्वच्छ अशी प्लेट याच्यावरती झाकून आपल्याला असंच हे लोणच्याच्या फोडी ना अशाच ठेवून द्यायच्या। जिथं पाण्याचा असर नाहीये तिथं ठेवून द्यायच्या। इथे पाहू शकता रात्रभर असंच ठेवलं होतं मी लोणच्याच्या फोडी हळद मीठ लावून। हे बघा इथे असं पाणी सुटतं। आता हे आपल्याला पूर्ण फोडी चाळणीत काढून घ्यायचे सगळ्यात आधी। मग आपल्याला 4 ते 5 तास फॅन खाली अशा सुकून घ्यायचे फोडी। इथे टोपलं घेतले, त्याच्यावरती ही चाळणी ठेवायची। मग हे कैरीच्या फोडी टाकून द्यायच्या, म्हणजे पाणी छान खाली गळतं। 5-10 मिनिटं असंच ठेवूया फोडी। तर छान पूर्णपणे पाणी खाली हे बघा अशा पद्धतीने गळतं पूर्ण। मग आपल्याला एका मोठ्या सुती कपड्यावर, छान स्वच्छ कपड्यावर हे चांगल्या अशा फोडी पसरून 4 तास अशा सुकून घ्यायचे पूर्णपणे। 10 ते 15 मिनिटे असंच मी पाणी निथळायला ठेवलं होतं लोणच्याच्या फोडीचं। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पाणी निथळलेलं आहे। तर आता ह्या फोडी आपण एका सुती कापडावर मस्त असे पसरून घ्यायचे आणि फॅन लावायचा आणि 4 तास, कमीत कमी 4 तास फोडी आपल्याला पूर्ण सुकून घ्यायचे। इथे मी स्वच्छ कापडावर छान अशा फोडी असं पसरवून घेतलेल्या आहे। पूर्ण असं पातळ पसरवायचं, म्हणजे लवकर सुकतात फोडी। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 1-1.5 तास उन्हामध्ये ठेवू शकता फोडी अशा पसरवून। मग त्याचं आपल्याला लोणचं बनवायचं, म्हणजे खराब नाही होत अशा पद्धतीनं। छानपैकी मी 4 तास असं लोणच्याच्या फोडी सुकून घेतलेल्या, अजिबात पाणी नाहीये, पूर्ण सुकलेले आहेत। आता आपण एक छोटासा मसाला तयार करायचा आपल्याला, जास्त काही नाहीये। इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा हे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून काढायचे। थोडेसे खडे मसाले आहेत। तर इथे 1 चमचा धने घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने, आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे, मेथीदाणा कमी घ्यायचा। 4-5 हिरवी विलायची घेतलेली आहे। 7-8 इथं मी मिरे घेतलेले आहेत, काळी मिरी। 5-6 लवंग घेतलेले आहेत आणि एक चमचा बडीशेप आहे आणि 2-3 इथं दालचिनीचे तुकडे आहेत। हे बघा अशा पद्धतीने मी इथं थोडेसे मसाले घेतलेले आहेत। याचा आपल्याला सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला वाटून घ्यायचं आहे। आता सगळे जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ह्या चमच्यानीच अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे, अर्धा चमचा हिंग टाकायचा याच्यामध्ये।
आता याच्यामध्ये काय काय घेतलं परत एकदा सांगते तुम्हाला. 1 चमचा धने घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, 1 चमचा सोप घेतलेली आहे. झालं. परत अर्धा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे, 2-4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 5-6 हिरवी विलायची घेतलेली आहे, 4-5 लवंगा घेतलेले आहेत आणि काळी मिरी घेतलेली आहेत 5-6 आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया. इथं मी घरीच मसाला तयार केलेला आहे. विकतही हा मसाला मिळतो आणि ह्या लोणच्याची टेस्ट ह्या मसाला टाकल्यामुळे विकत असं जसं लोणचं मिळते ना तशा पद्धतीने लागते. हे बघा असा मसाला तयार करून घेतलेला आहे मी. एका कढईमध्ये मी इथे 1 ग्लास तेल गरम करायला ठेवलं होतं. आता गॅस बंद केलेला आहे. छानपैकी तेल गरम झालेलं आहे. आपल्याला गरम तेल वापरायचं नाहीये. आता हे पूर्णपणे तेल कोमट व्हायला पाहिजे. कोमट झाल्यानंतर आपण मसाले मिक्स करूया याच्यामध्ये. इथे गॅस बंद केलाय. वाफ निघेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं, कच्चं तेल वापरायचं नाहीये. आता हे तेल छान गरम झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. छानपैकी कोमट होऊ देऊया याला. ज्या लोणच्याच्या पुढे या टोपल्यामध्ये घेतल्या जरा असं मोठं आहे ना मिक्स करायला जातो मी. एका प्लेटमध्ये ह्या फोडी काढल्या आहेत लोणच्याच्या. आता याच्यामध्ये आपण आता मसाले सगळे मिक्स करून घेऊया म्हणजे तेल पण थंड होईल आपलं तोपर्यंत. तर इथे मी 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी थोडीशी गरम करून मिक्सरमध्ये काढू शकता. अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळेल. 1 किलोला 100 ग्रॅम मोहरीची डाळ पुरेशी आहे. आता पाऊण वाटी मी घरचंच लाल तिखट घेतलेलं आहे. म्हणजे मसाल्याच्या डब्यातलं लाल तिखट घ्यायचं नाहीये. तर इथे मी दुसऱ्या भरणीतलं जे पॅक भरणी त्याच्यामधलं हे पाऊण वाटी लाल तिखट आहे. जर तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर असेल ना तर टाकू शकता, कलर छान येतो. आता या चमच्याने आपण थोडंसं मीठ आधी वापरलेलं होतं तरी पण आपल्याला या चमच्याने 5 चमचे मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त असलं ना लोणचं खराब होत नाही. 1 चमचा, 2, 3, 4 आणि 5 चमचे मी इथं मीठ वापरलेलं आहे. हे पोहे खायचा मीडियम चमचा आहे, मोठा पण नाहीये आणि छोटा पण नाहीये. हे पोहे खायचा चमचा आहे त्याच्याने 5 चमचे इथे मीठ टाकले आणि पाऊण वाटी लाल तिखट टाकलेला आहे. आणि हा मसाला जो आपण तयार केलेला आहे तो पण टाकून घेऊया. पोहे खायच्या चमच्याने इथे मी 1 चमचा साखर घेतलेली आहे. माझ्याकडे बारीक साखर होती म्हणून तेच घेतलेली आहे. तुमच्याकडे जरा मोठी असेल ना थोडीशी मिक्सरमध्ये दळलेली टाकू शकता. साखरेने काय होतं की लोणच्याचा कलर जो असतो ना तसा छान राहतो. शक्यतो लोणचं तुमचं ना थोड्या दिवसांनी फ्रीजमध्ये ठेवायचं भरणी भरून, म्हणजे लोणचं वर्षभर काहीच होत नाही, अजिबात खराब होत नाही. आता 1 चमचा आपण साखर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर. आधी हळद पावडर वापरली म्हणून थोडीशी टाकायची, अर्धा चमचा हळद पावडर. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि कोमट झालेले याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं गरम आहे. आता तेल टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मसाले तेलामध्ये. तेल ना थोडंसं जास्त असलं की लोणचं छान टिकतं. व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला ते लोणच्याच्या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये. छान हे बघा कलर फार सुंदर आलेला आहे. तरी पण तुम्ही जे लाल तिखट वापराल ना तर बेडगी मिरचीचं लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची वापरलात ना तर आणखीन छान डार्क कलर येतो. पण इथे मी घरचंच वापरलेलं आहे. आता हे सर्व लोणच्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मिक्स करून घेऊया. काय सुंदर लोणचं दिसते पहा. चवीला पण खूप सुंदर लागतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला असंच झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवायचं. नंतर उद्या पण असं मिक्स करून मग आपल्याला छान काचेच्या भरणीमध्ये, स्वच्छ भरणीमध्ये भरून घ्यायचं लोणचं. आणि भरल्यानंतर सुद्धा 15 दिवसाला 8 दिवसाला आपल्याला असंच भरणीमध्ये चमचा टाकून असं मिक्स करायचं किंवा भरणी असं हलवत राहायची, म्हणजे लोणच्याचं छान असं सगळं मिक्स होतं लोणचं. हे बघा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. जर मीठ तुम्हाला कमी वाटत असेल थोडंसं खाऊन बघायचं,
नंतर मीठ ॲड करू शकता मध्ये. मीठ बरोबर असेल तरच लोणचं खराब होत नाही. अशा पद्धतीने इथं मी 1 किलो प्रमाणात लोणचं तयार केलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि लोणचं खायला ना 8 दिवसांनी खूप सुंदर लागतं. म्हणजे पूर्ण मसाले त्याला फोडीला मस्त असे लागले जातात. हे बघा अशा पद्धतीने माझं इथं 1 किलोचं लोणचं तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा. थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास ना लाईक अँड शेअर जरूर करा. धन्यवाद.